हॅलो, आजची तारीख आहे 18 ऑगस्ट 2015. आता वाजले आहे रात्रीचे 1:18. आता मी एक फिल्म पाहिली, टर्मिनेटर जेनेसिस, आणि इट इज रिअली नाईस. मला अशा मूवी खूप आवडते त्याच्यात टाईम टाईम मशीन ची अफेक्ट मला खूप आवडते. असे म्हणजे इट्स रिअली फॅन्टॅस्टिक, कारण अशा गोष्टी माझ्या दिमागावर बहुत जास्त अफेक्ट करते हैं, बहुत जास्त. आय डोंट नो, मला वाटते का मी एक बहुत बहुत स्पेशल आहे, बहुत स्पेशल आहे. आता तर मी जस्ट काहीच नाही, बट समडे नाही, ऑफकोर्स अ डे बिकम आय विल बी व्हेरी स्पेशल. नॉट जस्ट अ फिल्म मेकर, बट आय डोंट नो मॅन, मला माहीत नाही हे टाईम मशीन्स काहून आवडते. इट्स कम्प्लिटली ब्लो युअर माइंड, कम्प्लिटली ब्लो माय माइंड. म्हणजे आता ह्या टर्मिनेटर जेनेसिसमध्ये ॲक्शन वगैरे या इट इज रिअली नाईस. काफी माहोल ॲक्शन दाखवली आहे, जसं बस उडते वगैरे, बट इट डझन इतकं काही माहोल चांगलं नाही, जस्ट नॉर्मल थिंग्स. बट जेव्हा मी कोणते टाईम मशीन्स पाहतो, कोणी फ्युचरमधून पास्टमधून येते, आणि सम डे ही डन रिअली अमेझिंग थिंग्स in his life or affect to another life. I don't know. याच्यावरून एक स्टोरी आठवतं. त्याचा बेसिक्स तर अजूनपर्यंत कन्फर्म नाही, जस्ट फाउंडेशन आहे. स्टोरी काहीच माइंडमध्ये नाही येत आहे आता. जस्ट हे येऊन राहिलं की मला एक फिल्म बनवायची आहे ज्याच्यामध्ये मला टाईमशी रिलेटेड काफी गोष्टी दाखवायच्या आहे. त्याच्यामध्ये स्टोरी असणं गरजेचं आहे, कारण तेव्हाच टाईमला इम्पॉर्टन्स ठरते. आणि जी टाईम मशीन आहे, आय डोंट नो म्हणजे लेट मी थिंक इन अबाउट, म्हणजे मला नंतर याच्याबद्दल थोडा विचार करावा लागेल, बट आय डोंट नो मॅन. टर्मिनेटर जेनेसिस या फिल्मबद्दल सांगतो. जे 4 पार्ट आहे या फिल्मचे, जे या फिल्मला कंप्लीट करते, जसं स्कायनेट जे एक सुरक्षा तंत्रज्ञान आहे, जे लोकांच्या हिसाबासाठी, लोकांच्या चांगल्या गुड थिंगसाठी प्रोटेक्ट करते, म्हणजे इंसानापासून. तर त्याचाच गैरवापर करून मनुष्याचा नाश करणारी ही मशीन स्कायनेट या 4 पार्टमध्ये काफी क्लिअरिफाय पद्धतीने दाखवण्यात गेला आहे. बट टर्मिनेटर जेनेसिसमध्ये यांनी स्टोरी कंप्लीट चेंज केली, बहुत चेंज केली. त्याच्याबद्दल माझे काही सवाल आहे. फर्स्ट, सेरा कॉर्नर ती म्हणते की मला लहानपणीच एक रोबॉट, लिक्विड रोबॉट मारण्यासाठी आला होता, बट मला वाचवलं गेलं
टर्मिनेटरनी, आर्नोल्ड टर्मिनेटर यांनी वाचवलं लहानपणीच 1973 तर क्वेश्चन आहे की हे टर्मिनेटर पाठवले कोणी होते आणि हे टर्मिनेटर पाठवले कोणी होते म्हणजे हा टर्मिनेटर आर्नोल्ड जो त्याची रक्षा करण्यासाठी पाठवला होता, हा रक्षा करण्यासाठी कुठून पाठवला त्याला हे सांगितलं गेलं नाही. प्लस ती लहान असतानाच मोठे असताना, कारण जे बेसिक स्टोरी लाईन आहे ते कंप्लीट करते एक इंसान सोबत. बट लघवीला चालले का जा. हो थोडस पोट हे खराब. असं आहे की इकडेच लघवी करून घ्या, तिकडे अंधार वगैरे असेल पडून जाईल. हां, सवाल हे आहे की जो बॅड रोबोट आहे, लिक्विड रोबोट, जो सेरा कॉर्नरला मारण्यासाठी आला होता, तो स्कायनेटनी पाठवला होता. बट जो टर्मिनेटर आहे त्याला कोणी पाठवलं होतं? कारण तेव्हा तर म्हणजे फ्युचरमध्ये जॉन कॉर्नरपाशी टाईम मशीन आली पण नव्हती, आणि जेव्हा आली होती तेव्हा त्यांनी कोणती मशीन नाही पाठवली होती, त्यांनी पाठवलं होतं एक माणूस, जो माणूस जॉन कॉर्नरचा वडील होईन. म्हणजे तिथे गेल्यावर तसं नाही झालं. अजून क्वेश्चन आहे, स्कायनेट एक हे होतं म्हणजे न्यूक्लिअर वेपन, जे म्हणजे प्रत्येक राष्ट्रपतीसाठी राहते ना न्यूक्लिअर वेपन. म्हणजे समजा त्यांना वाटलं की आपल्या देशावर हल्ला होत आहे का, आपण कोणत्या देशावर हल्ला करायचा आहे, तर ते न्यूक्लिअर वेपन आहे, जिथे बसून रिमोट दाबून आपण कोणत्या राष्ट्राला डिस्ट्रॉय करू शकतो. त्याचप्रमाणे दाखवण्यात आलं आहे. बट याच्यामध्ये स्कायनेटला जिन्सीजमध्ये दाखवण्यात आलं आहे. याचा अर्थ आहे की एक प्रोग्राम आहे जो लोकांच्या साठी बनवण्यात गेला आहे. म्हणजे असा प्रोग्राम आहे जो प्रत्येकासाठी आहे आणि सगळ्यांसाठी बनतो तो. तर हे असं प्रमाणे काही दाखवण्यात नाही आलं आहे. स्टोरी मी याची म्हणजे टर्मिनेटरची मी फुल सिरीज पाहिली आहे आणि इट रिअली कम्प्लिटली ब्लो माय माइंड. आणि जिन्सीज इज वन ऑफ द काइंड ऑफ मूवी इट कम्प्लिटली ब्लो माय माइंड. So that is the way I think about. Other than film is really good. Casting is good, but his actress is played by I don't know, some kind of Hollywood star, but she's height is really small. म्हणजे तिची हाईट खूप कमी दाखवण्यात आली आहे. But it doesn't matter. Casting is good. Graphics is really good.
कधी कधी वाटते की स्टोरी भलत्याच ठिकाणी चालली आहे, बट स्टार्टिंगला किंवा मिडलला सुद्धा पण कळत नाही. हां, अजून एक क्वेश्चन. 1997 मध्ये सेरा कॉर्नर कशासाठी जात होती? वाय? आणि 2017 मध्ये हा कोण चाल म्हणत होता? वाय? I don't know. I have questions, lot of questions, and I'm thinking about it. Right now, I need to watch all Terminator series, first to last. म्हणजे पहिलेपासून ते पूर्ण एंडपर्यंत मला बघावं लागेल. आणि then I find out what is exactly that means. कारण Terminator Genesis is a really complete change story. So yeah. So this is it. This is the end. This is the what a name I would thinking about. The name of the recording is a time wrap. मला याच्यावर फिल्म तर बनवायची आहे, बट स्टोरी अजूनपर्यंत काहीच नाही, ना फाउंडेशन आहे ना काहीच नाही. बस हे दाखवायचं आहे का स्टोरीमध्ये टाइम खूप चेंज होत आहे पर्सन टू पर्सन. सो या देखते नाव आता वर्किंग करावं लागेल ह्याच्याबद्दल. कोण फ्युचरमध्ये जाईन, कोण पास्टमध्ये जाईन, टाईम मशीन कशी राहीन. आणि टाईम मशीनबद्दल मला काय माहीत आहे. ओके, टाईम मशीन एक्झिस्ट करते, रिअल वर्ल्डमध्ये पण एक्झिस्ट करते. याचा फिनॉमिनो आहे जो अल्बर्ट आइन्स्टाईननी काफी चांगल्या पद्धतीने सांगितला गेला आहे, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. बट तो काफी कॉम्प्लेक्समध्ये होता, तो मला समजला नाही. बट स्टीफन हॉकिंगने सांगितलं आहे की कशा प्रकारे टाईम मशीन असू शकते. ओके, टाईम एक फ्लक्च्युएटिंग मीडियम आहे, जे कॉन्स्टंट नाही राहत, ते व्हेरिएबल होत राहते ॲज रिस्पेक्ट टू मीडियम. एक बेसिक स्ट्रक्चर तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की एक ग्लोब आहे. ग्लोब म्हणजे अर्थ, ज्याचा एरिया एक सर्कम्फरन्स सारखा आहे. आता इंडियामध्ये इथे रात्री 1:30 वाजला आहे, तर वेगसमध्ये किती वाजले असन? वेगसमध्ये वाजले दुपारचे 12. वाय? कारण हे युनिव्हर्सल टाईम झोनमध्ये काउंटिंग करते, जे रेप्रेझेंट करते डे अँड नाईटला. जसं रात्री 1:30 वाजता, तर रात्री 1:30 वाजता याने नाईटच असणार ना. आणि तिथे दुपारी तिथे दिवस आहे, तर त्यामुळे तिथे टाईम दिला आहे जो दुपारचा आहे. दॅट्स वाय इट्स रेप्रेझेंट डे. सो हा युनिव्हर्सल टाईम झोन आहे, हा खूप बेसिक स्ट्रक्चर आहे. बट जेव्हा मीडियममध्ये जासान आणि हे मीडियम चेंज होते व्हेलॉसिटी थ्रू. व्हेलॉसिटी म्हणजे जेवढी जास्त व्हेलॉसिटी तेवढं जास्त टाईम फ्लक्च्युएशन आणि मीडियम कॉन्ट्रास्ट अँड मीडियम कॉम्प्रेस अँड डिक्रीज. म्हणजे कशा प्रकारे? ओके, सांगतो मी. ओके, आता आपण एक बेसिक स्ट्रक्चर घेऊ. एक गाडी आहे, ती लाईटच्या स्पीडनं चालते. एक कार आहे, एक लाईटच्या स्पीडनं चालते. तर त्या लाईटची स्पीड किती आहे? 3.8 × 10⁸ मीटर पर सेकंड, म्हणजे बहुत जास्त आहे. तर
मानून घेऊ का एक कारमध्ये 2 बंद आहे, एक नवरा बायको आहे, दोघं जण लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करत आहे. तर त्यांच्यासाठी टाईम खूप हळू चालते. हे त्यांना माहीत नसते कारण त्यांच्यासाठी टाईम खूप नॉर्मल चालते. बट त्यांना माहीत नसते. बट ॲज कम्पेअर टू अदर्सचं टाईम खूप फास्ट आणि यांचं टाईम खूप स्लो चालते. तर समजून घे त्यांना एक गाडी आहे जे एक गाडी आहे जे एक ट्रेन आहे का जे अर्थला राऊंड करते ॲज कम्पेअर टू एक वीक. त्या गाडीमध्ये त्यांना 1 वीकपर्यंत चालवत राहायची आहे लाईटच्या स्पीडनी. ते चालवतात पूर्ण 1 हप्ताभर त्या गाडीत बसून राहतात. गाडी ॲज इट लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करते आणि जेव्हा ते त्यांचं डिपार्चर होते म्हणजे त्यांची जर्नी खतम होते तेव्हा ते दरवाजा उघडतात तर त्यांच्यासमोर एक नवीन दुनिया असते. ती दुनिया असते त्यांच्या बहुत जास्त वेळ झाल्यानंतर. म्हणजे त्यांनी जेव्हा ते गाडी सुरू केली होती, टाईम मशीन त्यांनी ते गाडी सुरू केली होती, तर तेव्हा समजून का 2017 आहे. तर काफी ते जेव्हा नंतर 1 हप्त्याच्या ट्रिप नंतर जेव्हा ते वापस आले तर तेव्हा इयर होतं नियर अबाउट 100 सेंचुरी पूर्ण कंप्लीट झाली होती. नियर अबाउट 2117 2117 म्हणजे नियर अबाउट 100 वर्ष त्यांनी ट्रॅव्हल केलं. तर म्हणजे त्यांच्यासाठी 1 वीक म्हणजे इकडे 100 वर्ष म्हणजे यांच्यासाठी टाईम खूप हळू चालला आहे. अशा प्रकारे आपण फ्युचरमध्ये जाऊ शकतो. हा एक बेसिक एक स्ट्रक्चर आहे. बट पास्टमध्ये जाण्यासाठी असा कोणता स्ट्रक्चर नाही आहे. फ्युचरमध्ये जाऊ शकतो आपण पण पास्टमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण याची कोणता फिनॉमिनाच नाही जुळत पास्टमध्ये जाण्यासाठी. सो आता ते करावं लागेल काहीतरी जुगाड फिल्ममध्ये दाखवण्यात आलं कारण मशीन कशा प्रकारे काम करते वगैरे. राईट नाव आय एम स्टील टायर्ड. मला झोप लागली आहे. सो आय एम गोइंग टू स्लीप अँड दिस इज इट. दिस इज द एंड. What should I name it? I should name T.I.M.E. It's time. Thank you.